नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 2.1 इयत्ता 7चा शिष्यवृत्तीचा हा पुस्तक आहे आणि यातील आपण प्रत्येक घटकाचे स्वाध्याय पाहत आहोत. तर त्या सिरीजमधला आपला स्वाध्याय क्रमांक 2.1चा आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. बघा यामध्ये काय मित्रांनो, पहिला प्रश्न आपण पहिला व्हिडिओ बनवला तेव्हा पुस्तकातून डायरेक्ट प्रश्न रेकॉर्ड केले होते, तेव्हा दिसायला थोडी अडचण होती, त्यामुळे आपण कागदावर लिहून करत आहोत. फक्त वाचूया एकदा. व्हॉट वुड बी द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज. बघा, व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट्स ॲट द टेन्स अँड युनिट प्लेसेस. काय मित्रांनो, टेन्स अँड युनिट प्लेसेसचे नंबर कोणत्या संख्यांचे फॉर्म्ड बाय द ॲडिशन ऑफ द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. 6 डिजिट नंबर आणि स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर यांचे जे टेन्स आणि युनिट प्लेसेसचा जो नंबर येणार आहे त्याचा आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. आल्या लक्षामध्ये. मग आता ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर किती आहे? 99,999 बरोबर. आणि या ठिकाणी स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कोणता आहे? 100. यांचं ॲडिशन करायचं सांगितलं. काय करायचं सांगितलं मित्रांनो त्यांनी आपल्याला? ॲडिशन. मग आपण ॲडिशन केलं. ॲडिशन करून कोणती संख्या आली आपल्याला? ही. यातला टेन्स आणि युनिट प्लेसचा नंबर काय आहे त्यांचा डिफरन्स घ्यायचा आहे आपल्याला. तो 99 आहे. तर या ठिकाणी मी काय सांगितलं तुम्हाला की हे पूर्ण कुटाणा करण्याच्या ऐवजी परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये काय विचारले फक्त की जो कोणताही नंबर असतील त्यांचा युनिट प्लेस आणि टेन्स प्लेसचा आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. आपण साधारणपणे असा विचार करू शकतो की बाबा स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कोणता आहे? 100. मग युनिट प्लेसला जो नंबर आहे तो 0 आणि टेन्सला बी काय? 00 बरोबर. आणि जो 6 डिजिट आहे मोठा त्याचा नंबर काय आहे? शेवटचे युनिट आणि टेन्स 99. मग 99 मध्ये जर 00 ॲड केले काय नाही केले काय? काहीच नाही, म्हणजे 99च उरतं बरोबर. त्यांची ॲडिशन केल्यावर 99 उरतं. त्यातून फक्त त्याचा डिफरन्स घ्यायचा आहे. 19 - 9 81. असं देखील तुम्ही ते शॉर्टकट पद्धतीने प्रश्नाचं उत्तर काढू शकता किंवा अशाही. पण परीक्षेमध्ये आपल्याला वेळ वाचवायचा असतो, त्यामुळे आपण अशा पद्धतीने जर उत्तर काढलं तर ते अधिक योग्य राहील. इतक्या मोठ्या प्रत्येक वेळेस स्कॉलरशिप नवोदय असेल अशा परीक्षेमध्ये स्टेप बाय स्टेप प्रश्न उत्तर सोडवण्याची आवश्यकता नाही. असो, पुढचा गणित घेऊया आपण 2 नंबरचं. बघा स्वाध्याय क्रमांक तोच आहे. व्हॉट विल बी द सम ऑफ ऑल 3 डिजिट्स नंबर फॉर्म्ड बाय 4, 6, 9 युजिंग ईच ऑफ द फॉलोइंग डिजिट्स ओनली वन्स. आता आपण पुस्तक बाजूला ठेवूया, आपण आपल्या या पानावर करूया जेणेकरून मग समजायला सोपं जाईल. बघा 2.1 मधला दुसरा प्रश्न आहे. याची अगदी छान ट्रिक आहे. व्हॉट विल बी द सम ऑफ ॲडिंग ऑल पॉसिबल 3 डिजिट नंबर्स फॉर्म्ड बाय 4, 6, 9. नंबर काय आहेत मित्रांनो? 4, 6, 9. आता 4, 6, 9 ह्या 3 नंबरला एकत्र करून जेवढ्या केवढ्याही संख्या तयार होतील त्या सर्वांची बेरीज करायची आपल्याला. आहे की नाही अवघड गंमत? आता प्रत्येक संख्या जर लिहायची म्हणजे तर 4, 6, 9 म्हणजे 469, 649 असे तयार करून जर लिहायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल. याला एक शॉर्टकट आहे मित्रांनो. शॉर्टकट अतिशय छान आहे. अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला याच्या मागचं डिटेल देखील मी शॉर्ट्स तयार करतो या गणितावर आणि यूट्यूबवर टाकतो, तुम्ही ते पाहून घ्या. पण इथंच गणित कसं सॉल्व करायचं बघा. याच्यामध्ये अगोदर काय करायचं आहे? सम ऑफ डिजिट्स, त्या सर्व नंबरची बेरीज करायची. ती किती? 4 + 6 + 9 = 19 बरोबर. तिच्या ॲडिशन आली 19 बरोबर. आता काय करायचं मित्रांनो? एकक, दशक, शतक किती स्थान आहेत? हे 3 अंकी संख्या म्हणजे 3 स्थानापर्यंत. मग काय घ्यायचे? त्यांची ते युनिट डिजिट घ्यायची. काय घ्यायची? त्यांची व्हॅल्यूज घ्यायची आपल्याला, स्थानाची प्लेस व्हॅल्यूज घ्यायच्या. 1ची, 10ची आणि 100ची. ती ह्या डिजिटची नाही घ्यायची, ती फक्त घ्यायची काय? 1 + 100 आपलं 10 नंतर 10 + 100 ते किती आलं मग आपलं? 111. इथं जर मित्रांनो 4 अंक असतील आपण काय घेतलं असतं? 1, 10, 100 आणि 1000. लक्षामध्ये असं ते वाढवत जायचंय. आता हे 2 नंबर तर आपल्याला मिळाले. आता काय करायचं? तर एकूण त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा कळालं पाहिजे की एकूण संख्या किती तयार होतात ते बी सांगतो मी. एकूण संख्या काढण्यासाठी टोटल नंबर्स
गरज तर नाही याची, पण माहीत असावं आपल्याला, एक नाही. टोटल नंबर्स किती तयार होतील, टोटल नंबर ह्याच्यामध्ये किती अंक आहेत, हे 3 अंक आहेत. मग 3 पिक्टोरियल, 3चा पिक्टोरियल, याचा अर्थ काय होतो मित्रांनो, उतरत्या क्रमाने यांचा गुणाकार करायचा. म्हणजे कसं करायचं आहे, 3 × 2 × 1 त्याला 6, बरोबर. हे झालं. टोटल 6 संख्या तयार होतील आणि ह्या 6 येणाऱ्या संख्येला जितके संख्या तयार होतील ते आपले अंक किती, 3, त्याला डिवाइड करायचं. म्हणजे 6/3 केलं, आपलं उत्तर आलं 2. हे 2 काय आहे, ह्या 6 संख्या ज्या तयार होतील म्हणजे प्रत्येक अंक जो आहे, 4 किती वेळा येणार आहे, 2 वेळा येणार आहे. 6 किती वेळा येणार आहे, 2 वेळा येणार आहे. 9 किती वेळा येणार आहे, 2 वेळा येणार आहे. याच्यामध्ये हेच पाहायचं आहे आपल्याला या सूत्रामध्ये. अंतिम जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये काय पाहायचं आहे आपल्याला मित्रांनो, पुन्हा एक गणित असं आहे, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. अंकांची बेरीज, सरळ सरळ अंकांची बेरीज द्यायची. 19 गुणिले प्रत्येक अंक किती वेळा येणार आहे, 2 वेळा येणार आहे. गुणिले 2 आणि त्यांच्या जेवढे संख्या असतील त्यांचे प्लेसेस व्हॅल्यू घ्यायच्या. 1, 10 यांची नाही घ्यायची, प्लेसेस व्हॅल्यू फक्त 1 गृहीत धरून. ओके, तर किती ती 111. याचं उत्तर काय येईल, 38 गुणिले 111. याचं जर उत्तर काढलं मित्रांनो आपण, तर उत्तर काय येईल, 4218. ही जाईल या सर्व संख्यांची बेरीज. आता तुम्हाला पुन्हा शॉर्टकट आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, जास्त गोंधळातून जातं. काय करायचंय, ज्या संख्या दिल्या त्या संख्याची बेरीज करायची. केली, एकूण संख्या किती तयार होते बघायचं. एकूण संख्या कशी तयार होते ते कळायचंय. त्यांचं पिक्टोरियल काढायचा, याला पिक्टोरियल म्हणतात. म्हणजे याचा उतरता क्रम लिहायचा. इथं गुणाकाराचा उतरता क्रम काय आला, 6. 6 उतर एकूण ह्या संख्या 6 तयार होणार. म्हणजे एकूण संख्या कळायला आपल्याला 6, पण प्रत्येक अंक किती वेळा येणार, तर त्या एकूण जे संख्या दिल्यात आपल्याला, 2 असतील 2, 3 असतील 3, 4 असतील 4, त्यांनी भागायचं. भागलं म्हणजे एक अंक, प्रत्येक अंक 2 वेळा येणार. त्यांनी त्या आलेल्या बेरजेला गुणायचं आणि या स्थानिक किमतींची बेरीज करून त्या आकड्याला देखील गुणाकारामध्ये घ्यायचं आणि सर्वांचा गुणाकार करायचा. ही तुमची झाली बेरीज. अशाच पद्धतीने तुम्हाला सोडायचं आहे. पुढचं गणित आहे त्यावेळेस तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. चला तर पुढच्या गणिताकडे जाऊया. आपल्या 3 नंबरचा प्रश्न जो आहे तो आपण पुस्तकातूनच घेणार आहोत. अतिशय सोपा प्रश्न आहे, त्यामुळे आपण याला कागद वगैरे काही वापरणार नाहीत. आपण डायरेक्ट पुस्तकातूनच घेणार आहोत. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर हॅव्हिंग डिजिट्स अदर दॅन 4 and 7. जनरली तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला इथं काहीच करायचं नाही. हे तुम्हाला फक्त गोंधळात टाकून सांगितले त्यांनी. 4 आणि 7 सोडून सर्वात लहानात लहान 6 अंकी संख्या शोधायची. हे बघा फक्त गोंधळासाठी दिले. इथं मला सांगा 4 आणि 7 दिलाच नाही कोणत्याच प्रश्नामध्ये, त्याचा अर्थच काय, काहीच उरत नाही. त्यामुळे याचा काही विचार करायची गरज नाही. ॲक्च्युली तुम्हाला फक्त काय विचारले, सर्वात लहानात लहान याच्यामध्ये दिलेल्या पर्यायामधला पर्याय कोणता आहे. तर बघा, अगोदर तुम्हाला माहिती आहे मोठा अंक प्लेसेसचा अंक बघायचा, दुसरीकडे सेम आहे. ते नंतरचा पण सेम आहे. त्यानंतरचा बघायचा, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हे 3 असणारे कटले, कारण की 3000 व्हायला ती मोठी संख्या व्हायला लागली आहे की नाही. त्यामुळे पाहिजे गरज नाही. राहिला या दोन्हीमधला प्रश्न. तिथं काय 2356, 2365. त्यातला आपल्याला लहानात लहान पाहिजे, कोणता येईल, हा येईल पर्याय क्रमांक 3 नंबरचा. बरोबर. चला आपण 2.1 मधला तिसरा बघितला. आता बघूया चौथा प्रश्न, जो की तुम्हाला आता खूप मदत करणार आहे पहिला प्रश्न समजण्यासाठी, जो आपण 2 नंबरचा बघितला तो. बघा, यावरून तुम्हाला बऱ्यापैकी समजायला. व्हॉट विल बी द सम ऑफ ॲडिंग ऑल द पॉसिबल 4 डिजिट नंबर्स फॉर्म्ड बाय 7913 युझिंग ईच ऑफ द डिजिट्स ओनली वन्स. इथं पण काय विचारले मित्रांनो, या सर्वांची तुम्हाला ह्या 4 संख्यापासून तयार होणाऱ्या जेवढ्या काही संख्या तयार होतील त्या सर्वांची बेरीज किती ते विचारले. आणि लक्षामध्ये याचं उत्तर कसं करणार आपण, इथं पण काय करायचं आहे आपल्याला, अगोदर बेरीज सम ऑफ डिजिट्स लिहा. तुम्ही वाटतं तर व्हिडिओ पॉज करून माझ्या अगोदर उत्तर काढू शकता सरावासाठी. सम ऑफ डिजिट्स 7 + 9 + 1 + 3 बरोबर 16 आणि 1 17 आणि 20. किती मित्रांनो इथं उत्तर यांचं सम 20. बरोबर. इथं सम झाली, पण एकूण संख्या किती तयार होणार तुम्हाला सांगितलं मी. एकूण संख्या काढण्यासाठी 4 पिक्टोरियल घ्यायचं, यांचा उतरता क्रम.
4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 बरोबर. 4 त्रिक 12, 12 2 24 गुणिले 1 24. हे एकूण संख्या तयार होणार मित्रांनो. किती एकूण संख्या तयार होणार 24. हेच आपल्या टोटल नंबर हे टोटल नंबर्स आहेत तयार होणार त्या अंकांपासून बरोबर. आता प्रत्येक ह्या याच्यामधला जो अंक आहे 7 अंक 9 अंक 1 अंक किती वेळात येतो ह्या गणितामध्ये, त्यासाठी काय करायचं, संख्या किती आहेत आपल्या त्या 4 म्हणून 4 ने डिवाइड करायचं. तुम्हाला ते सांगितलं तुम्ही पहिल्या गणितामध्ये. उत्तर किती येईल 4 4 × 24 6. म्हणजे प्रत्येक अंक जो आहे तो किती वेळा येणार आहे आपल्या गणितामध्ये त्या बेरजेमध्ये 6 वेळेस येणार आहे त्या संख्यांमध्ये बरोबर. मग आता यांची सर्वांची बेरीज करण्यासाठी सूत्र काय होतं, अंतिम सूत्र तुम्हाला सांगितलं मी. फायनल फॉर्म्युला काय आहे, सम ऑफ डिजिट्स, टोटल डिजिटची बेरीज जी येते ती प्रत्येक अंक किती वेळा येतो 6 वेळा येतो, गुणिले परत काय सांगितलं तुम्हाला मी, त्यांची युनिट प्लेस आहेत 1 + 10 + 100 + 1000. यांची ॲडिशन जर केली काय येईल 1111 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ते तुमचं उत्तर राहील. आता काय 20 गुणिले 6 काय 20 × 120 गुणिले 1111 यांचा गुणाकार करून जो उत्तर येईल ते आपल्याला द्यायचं आहे. आपण इथेच गुणाकार करून पाहूया. बघा शून्य असेल तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी काय लिहायचं असते, शून्याला 0 बरोबर. 12 × 1 = 12, हाच्याला 1 12 × 1 = 12 आणि हाच्या एक आलेला 13 13शीला 3 पुन्हा हाच्याला 1 12 × 1 = 12 आणि हाच्या एक आला 13 13शीला 3 पुन्हा हाच्या आला बरोबर. मग 12 × 1 = 12 आणि हाच्या आलेला 1 13 म्हणजे उत्तर जे येईल आपलं 1,33,320. हे झालं आपलं फायनल आन्सर. आता तुम्हाला समजलं असेल की जेव्हा असा प्रश्न येईल तेव्हा सोडवायचा कसा. लक्षामध्ये आता परत रिपीट करायची गरज नाही आहे. ओके चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. आशा करू तुम्हाला हे समजलं असेल. आता स्वाध्याय क्रमांक 2.1 मधला आपला पुढचा प्रश्न आहे. 6वा प्रश्न आहे. 5वा प्रश्न आहे. 5वा प्रश्न बघूया आपण अगोदर. पुस्तकामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल हा प्रश्न, तुम्ही पुस्तकात देखील पाहू शकता. पुस्तकातूनच लिहून घेतला मी. इन द नंबर 94,534 how many times is the place value of the digits 4 on the right to that of the left. बघा in this question we have to find out the values of 4 regarding values of left 4. Okay, means in this number we have to compare the values of digits 4. Okay, but firstly they mentioned here 4 on the right side, that's why we have to write down 4 firstly here, right side 4. Okay, then to that of left means 4's place 1 2 3 4 means 1000 means 4000 मित्रांनो. आता इथं प्रश्न काहीच अवघड नाही, पण इथं मुलांचं काय चुकतं, मुलं काय करतात हे 4000 वर 4 खाली जे तुम्हाला विचारलंय मित्रांनो पुन्हा तुलना करायची ह्या 4ची करायची. कोणत्या 4ची, राईट साईडच्या म्हणून तो अगोदर लिहायचा. कोणासोबत करायची, लेफ्टच्या 4 सोबत म्हणून लेफ्टच्या 4ची व्हॅल्यू जी असेल ती खाली लिहायची. इतका सोपा विचार करायचा आहे. मराठीत असो का इंग्लिशमध्ये असो. लक्षामध्ये आता यांची काटाकाटी आपल्याला करता येते. 4 1 = 4 4 1 = 4 म्हणजे उत्तर काय आलं मित्रांनो 1/1000. हे अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचा आहे. पर्याय क्रमांक 2. आशा करूया हे तुम्हाला समजत असावं, कारण की पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याकडून पुस्तक वापरल्यामुळं दिसण्यासाठी खूप अडचण आली होती, म्हणून हा आपण पर्याय निवडलेला आहे. 5 नंबरचा प्रश्न बघितला आपण. आता 6 नंबरचा प्रश्न आहे. खाली आहे मित्रांनो बघा. पूर्ण सिरीज आपण बघणार आहोत अतिशय छान प्रकारे. नक्कीच तुम्हाला आवडतील. तर व्हिडिओ मात्र लाईक करायला विसरू नका. बघा काय विचारलंय, 3 + 2 क्यू लिहा अगोदर. 3 + 2 क्यू आणि पुढचं काय आहे ते 5 + 3 क्यू बरोबर. आता काय म्हणते, आर द डिजिट्स इन द थाउजंड्स, म्हणजे 3 + 2 क्यू हा 1000 वरला प्लेस आहे. मग 1000 वरला असेल 1000 वर काय
1 2 3 4 म्हणजे 10,000ला 4 आहे. बघा मित्रांनो, इथं जर व्हॅल्यू जर मोठ्या असत्या तर आपण यांची प्लेस व्हॅल्यू घेतली असती, बरोबर. पण या ठिकाणी काय केलं, फेस व्हॅल्यू घेतलेली आहे, तेव्हा जर आन्सर कमी येतील की नाही. त्यामुळे याची व्हॅल्यू काय आहे, ही जी आहे ही कोणाच्या बरोबर आहे, 1000 प्लेसच्या व्हॅल्यू बरोबर आहे. 1000 प्लेसची व्हॅल्यू काय, फेस व्हॅल्यू 4 म्हणून 4 लिहिले. इथं काय 10 प्लेसचं विचारलं आहे, किती 10 प्लेसवरचा अंक काय 2 म्हणून इथं काय लिहायचं 2. आता रिस्पेक्टिव्हली म्हणले, प्लेसेस रिस्पेक्टिव्हली अनुक्रमांक आहे, म्हणजे उत्तर लिहिताना बी याचं उत्तर अगोदरच पर्यायामध्ये असलं पाहिजे आणि याचं नंतरच असलं पाहिजे, हे पण ध्यानात ठेवा मित्रांनो. इथंच बऱ्याच वेळेस मुलांना उत्तर वगैरे एकदम बरोबर येतात, पण आता कोणतं अगोदर घ्यायचं कोणतं नंतर घ्यायचं या गोंधळामध्ये त्यांचा उत्तर ते पर्याय चुकीचा रंग होतात. ते होऊ नये म्हणून बघा, ट्वाईस क्यू बरोबर 4. आता हे प्लसमध्ये इकडे गेल्यावर काय होईल, मायनस होईल मित्रांनो. बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यामुळे ते मायनस होत असतं, विरुद्ध चिन्ह लागतं त्याला. इथं 1 राहील, मग क्यू बरोबर हे भागिलेत आहे इकडे, गुणाकारातला आहे इकडे पहिलं भागिले होईल, म्हणजेच काय होईल, हे पण उत्तर बरोबर आहे आपलं. पण पर्यायामध्ये मला वाटतं बहुतेक पॉईंटमध्ये आहे, त्यामुळे याला आपण पॉईंटमध्ये करून घेऊया 0 पॉईंट पॉईंट. पर्यायामध्ये जर असं जरी आलं तर ते आपलं उत्तर असणार आहे, तिथं गोंधळून जायची गरज नाही. बघा 2, आता इकडं मायनसमध्ये होईल, इथं काय होईल -3, बरोबर. -5 मधून 2 गेले -3. आता इथं काय आहे 3Q, काय मित्रांनो इथं 3Q. आता हे जे Q आहे मित्रांनो इथं Q करूया फक्त आपण, हा जो Q आहे डिवाइडमध्ये जाईल परत, म्हणजे उत्तर काय येईल -1 येईल, बरोबर. म्हणजे आपलं जे फायनल उत्तर असणार आहे 0.5 आणि 1, ते बी -1. ध्यानात ठेवा, हे कुठे आहे ते बघायचं आहे आपल्याला. 0.5 आणि -1 हे 4 नंबरला आहे, म्हणजे आपलं हे उत्तर असणार आहे. प्रश्न काय अवघड नाही, फक्त ते पर्याय क्रमांक निवडण्यामध्ये चुका होऊ नयेत, बाकी तुम्हाला सहज बाकीचे उत्तर येऊ शकतात आणि येतात पण. चला इथं काय बघितलं त्याने, आता हे जे प्रश्न मी शॉर्टकट लिहिला आहे मित्रांनो, पुस्तकामध्ये डिटेलमध्ये आहेच तुम्हाला. 7 नंबरचा प्रश्न, हे जे युनिट प्लेसवरचा 8 आहे आणि 10,000 प्लेसवरचा जो 8 आहे, यांच्या व्हॅल्यूची डिफरन्स तुम्हाला काढायचा आहे. तर तो पर्यायामध्ये तुम्हाला डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, 80,000 याचं काय 80,000 म्हणून 8 जर गेले तर काय फक्त 90, म्हणजे 79,992 प्रश्न येणार, उत्तर येणार आहे. हे तर माहिती आहे आपल्याला, पण आपण काढून बघूया. सर्वच मुलांची क्षमता समजण्यासारखी नसते, त्यामुळं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. आता ही वजाबाकी तुम्हाला आली पाहिजे. मात्र इथं काय तुमचं 7 येईल, इथं प्रत्येक ठिकाणी. आता इथं 10मधून 8 गेला 9, इथं 9 नाही 2 राहिले, सॉरी इथं 9 येईल, इथं पण 9 राहील, इथं 9 राहील, इथं 7 राहील. हे तुमचं आन्सर. हे पर्यायामध्ये कोणत्या ठिकाणी आहे याचं आन्सर, हे 3 नंबरचं तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न सोपा होता, त्यामुळे काही स्पष्टीकरण देण्याची गरज आवश्यकता नाही याला. आता 8 नंबरचा, इन द नंबर 95 9 लाख नाही 9 लाख नाही 95 lakh 95,40,732. How many times is the place value? How many times of the place value of the digit 4? बघा, 4 ची व्हॅल्यू दॅन दॅट ऑफ द डिजिट 2. 2च्या तुलनेमध्ये ह्या 4ची व्हॅल्यू कितीने जास्त आहे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार, इथं 4 वरती ठेवावं लागणार 4ची प्लेस व्हॅल्यू. 4ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती किती आहे 14,000 येस. आणि 2ची किती आहे, 2 युनिट प्लेसला आहे. किती प्लेसला आहे, युनिट प्लेसला, म्हणजे 2ला 2च राहील, त्याचा काही बदल होणार नाही. मग याचं जर डिवायडेशन केलं तर आपला आन्सर किती मिळणार आहे 20,000. म्हणजे प्रश्न अतिशय सोपा होता, काहीच अवघड नाही आहे. प्रश्नामध्ये काय विचारलं त्यांनी, फक्त आपल्याला यांची तुलना, कोणाची तुलना, हे 4च्या तुलनेमध्ये 2ची व्हॅल्यू विचारली, म्हणून 2 नंतर आहे म्हणून 2 खाली, अगोदर काय 4ची व्हॅल्यू वर, बरोबर, तील 20,000 लक्षामध्ये. तर या प्रकारे आपला उदाहरण संग्रह मला वाटते 2.1 होता. बघू आपण एखादा प्रश्न आहे का 2.1 मध्ये राहिलेला, तो पण आपण घ्यायचा प्रयत्न करूया. नाही 2.8 मध्ये 8 प्रश्न आहेत, 8ची 8 आपण बघितले आहे मित्रांनो. पुढच्या भागामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 2.2 पाहणार आहोत. तर ही मात्र ऐकली असेल तर शेअर आणि आपल्या मित्रांना सांगायला मात्र विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.